देखो खींच रहा हूँ, देखो टांग खींच रहा हूँ, ऐसा टांग खींच लिया, देखो ऐसा हो गया। नहीं चाहिए क्या कि ऐसा खाता है हमें, क्या कि हम जंगल वाला है, जंगल जानवर जैसा खाते हैं। लाई बाई एलोगिरी अलिदे आरोग्य देख लो। ತಿಂದಿಲ್ಲ ಮಗ, ಯಾಕಂಪು ನೀರೇ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ವರ್ಣನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ವಾ ಇಲ್ಲ कचने के बाद अंदर का सभी भी बाहर आते हैं। देखो इधर काने टिक कोमड़ी खाता है, क्या मच्छी, सॉरी क्या फूड खाता है क्या, इसलिए वो है ना बड़े बड़े रहता है। जो देखो अभी है ना इधर है ना कट कर रहेगा, मेरे पास इतना बड़ा कोयता नहीं है, नाइफ नहीं है, मगर तो मैं कोयता से कट करेगा। देख लो, देखो ऐसा है, ये है ना वो फूड का उसका स्टोरेज रहता है, वो है ना कैसे निकालने का देख लो। आपने है ना खुशी से करो, आराम से करो, प्यार से है ना, कौन ये रिश्तेदार आता है ना प्यार से खिलाने का। क्योंकि अच्छी बात का एक बात बोल रहा हूँ मैं, देख लो ये है ना थैली रहे, थैली बोलेगा तो बैग, ये हमें सब्जी लेके जाता है ना ऐसा थैली रहता है, उसका हमारा किसी का है ना इंसान को भी रहता है थैली जैसा। इसलिए क्लीन करवाने के बाद है ना अच्छी से धोने का। गाँवठी कोमड़ी बोले तो मिट्टी का आता है, मिट्टी हमारा मातृभूमि का जगह है, वो है ना मिट्टी का के है ना हमारे लिए, वो है ना ये कोमड़ी हम ये मुर्गी है ना हमारे लिए करता है ना, बहुत प्यार से करता है हम खिलाने के लिए। ये समुद्र का मच्छी देखो, और क्योंकि नदी का मच्छी देखो, क्या भी है ना कौन सा भी अच्छी नहीं बोलने का नहीं है, क्योंकि सभी भी अच्छी है, हमारा विटामिन के लिए सभी भी आता है। देखो तरकारी रहता है, तरकारी भी कौन सा अच्छे, पहले है ना पुराने वाले है ना अच्छी से वेजिटेबल बनाता था, अभी वेजिटेबल कौन भी नहीं है, वेजिटेबल हाइब्रिड बनाता है। अभी जो भी कुछ करने का है अच्छे से करने का, अच्छे से समझाने का। देखो खींच रहा हूँ, देखो टांग खींच रहा हूँ, ऐसा टांग खींच लिया, देखो ऐसा हो गया, देखो ऐसा आया। अभी कैसा कटिंग करने का नहीं चाहिए, क्या कि ऐसा खाता है हमें, क्या कि हम जंगल वाला है, जंगल जानवर जैसा खाते हैं। क्योंकि ऐसा खाने वाला है ना सिटी पे रहने का। देखो कैसा आया, वंस मोर बोलो, हाँ एक्सीलेंट। देखो अभी वीडियो करता है ना वो हंसता है, हंसने का बात नहीं है, अच्छी बात नहीं है, क्योंकि है ना मैं प्यार से बोल रहा हूँ, इसका सभी भी विटामिन रहता है ना, वो विटामिन है ना कभी भी वनस्पति जैसा रहता है। देख लो कीनता हूँ, ये से आ रहा हूँ, ऐसा नहीं आ रहा, गाँवटी है ना, छोड़ो कोई बात। देख लो भाई, देख लो आया आके है ना चिकन, मगर तो चिकन फार्म का चिकन है ना 40 दिन पे आता है, ये है ना गाँवटी का चिकन है ना, जो है ना वो पालन पोषण करने के लिए कम से कम 6 से 9 महीना होता है।
जंगल से मैं प्यार नैसर्गिक नेचुरल है ना, नेचुरल लोकेशन में देख रहा हूँ। मैं खाने के लिए है ना नेचुरल जगह पे मैं खाता हूँ। मगर है ना देखो वनस्पति का जगह पे ये है ना लकड़ी का सभी भी कट कर रहा है। मेरे को बहुत बहुत बुरा लगता है, क्या कि ये है ना ये लगा के मैं जलाता हूँ। ये देवी का माता का है, क्या कि वसंत काल आता है, वसंत काल पे वो है ना तो पान सभी भी जाता है, क्योंकि वो है ना वनस्पति वन दुर्गे को हमें सबसे बड़ा मैं सलाम करता हूँ, क्योंकि हमारे लिए देता है ना ये। इसके लिए हमारा खाने के लिए वो जाएगा नहीं। और कौन सा सुपारी, पान और दूसरा नारियल, केल के लिए सभी भी गोबर के लिए जाता है। गोबर बोलेगा तो ये रासायनिक का नहीं, नेचुरल सावयव कृषि बोलता है ना, उसके लिए एरेहुड़ा सभी भी। एरेहुड़ा बोलेगा तो हमारा कन्नड़ा पे आता है, मगर तो हिंदी पे आई नो। तो भी है ना मैं बोल रहा हूँ इधर जंगल का फॉरेस्ट वाला चुपचाप से के लिए वो सेंटरिंग काम के लिए वो सबको है ना पिक्चर जैसा दिखता है। छोड़ो भाई, मैं अभी है ना ऐसा इसमें मेरे को माता ने दिया बोल के कटिंग कर रहा हूँ। देखो कितना टुकड़ा करो भाई। मैं है ना जंगल पे खाने के लिए बहुत है ना बहुत इंटरेस्ट करता हूँ। मेरे को बहुत आदत है, अकेला नहीं, मेरा दोस्त भी रहते हैं, प्यारी प्यारी दोस्त को बुलाता हूँ, वो बात नहीं। देख लो छोटा छोटा करने का, गांवटी कोमड़ी बोलेगा तो छोटा छोटा करके अच्छा से खाने का। देखो गए तो नीचे गिरेगा तो है ना कोई बात नहीं, अच्छे से धोया क्लीन किया तो कोई दिक्कत नहीं होगा। देखो हो गए ना। देखो ये है ना ये चमड़ी रहने का, चमड़ी है ना उसमें है तंदुरुस्ती। लाइफ बाय एलोगिरी अलिदे आरोग्य। देख लो ನೀನು ನನ್ನ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಉಳಿಸ್ತೆ ನೀನು। देख लो भाई, टांग है ना काय देख लो भाई कैसा होगा। देखो गर्दन का वो क्या हड्डी है ना कैसा रहता है। देखो अभी है ना छाती मिलता है, देखो छाती कैसा रहता है। देखो छाती का चमड़ी है ना ऐसा ऐसा यार। अभी है ना गोश्त खाने का समय कितना तंदुरुस्ती रहता है। देख लो 1 2 3। देखो ये छाती बोलते हैं, क्या आगे का छाती खाने का है ना। इतना है ना गांवटी कोमड़ी खाने के लिए इतना ये तंदुरुस्ती होता है बोले तो हमारा है ना वनस्पति ऐसा मिलता है आप समझ नहीं पाएगा। चलो कोई बात नहीं, या मैं कटिंग करता हूँ 1 2 3। टन टन टन। कैसा लगता है जंगल पे आओ एक बार है ना, मेरे वीडियो रेसिपी देख के है ना एक बार आने का आप मेरे पास खाने का तुम्हें बहुत है ना मजे से लेके जाएगा। तुम्हें पैसे देने की जरूरत नहीं, ऐसा फुकट पे आओ। बाद में है ना पैसा है ना बाद में बिल भिजवाएगा आपका घर का। और कुछ बात चाहिए भाई? देख लो ऐसा मजा नहीं आ पाएगा। जरूर से मेरा रेसिपी अर्जेंट से देख लो, प्यार से आओ। औरत लोग आंटी लोग कौन भी आए तो हरकत नहीं है, अच्छे से प्यार से खाना खा के जाओ। टैलेंट ಬೇಯ್ತಾ ಇದೆ ಕಟಿಂಗ್ ಆಗಿದೆ ನೋಡು।
अभी सब्जी कटिंग कर रहा हूँ मैं। देख लो, पानी पे चिकन पानी पे डाला, कटिंग करके फ्रेश नेचुरल का। मैं है ना ज़्यादा स्पाइसी ज़्यादा खा रहा हूँ। स्पाइसी बोलेगा तो ये वनस्पति का स्पाइसी मैं खा रहा हूँ। क्या जीरा का मिर्ची मिलता है, दूसरा काली मिर्ची मिलता है, ऐसा जैसा खा रहा हूँ मैं। इसलिए मैं सेपरेट पैकेट लेके आ रहा हूँ मैं। क्या हो आपका आदत है। देख लो टमाटर, कभी भी याद ध्यान से आप रहने का। देखो मैंने एक 1.5 किलो चिकन हो गया, कोई बात नहीं। उसका 1.5 किलो चिकन के लिए स्पाइसी आपका है ना, आपका इसमें शरीर पे कितना चिकन चाहिए, स्पाइसी चाहिए, वो है ना आप सोचने का है। देखो मैंने इतना मिर्ची डाला, 5 प्याज डालता हूँ। देख लो आगे एक ये जिंजर है ना, जिंजर डालता हूँ मैं। कितना चाहिए इतना ही, बस कोई बात नहीं। ये है ना जिंजर। देख लो अभी ये क्या करेगा, देख लो पानी से अच्छी से धोने का। क्या किया ना इसमें, ये तली बोलेगी तो खाना रहता है, हाइब्रिड करके ये करता है सब। मेरे रेसिपी देखने का ज़्यादा ज़रूरत तो मत करो, किया तो भी हरकत नहीं है। क्या कि जंगल पे आए तो तुम्हारा बीवी तुम्हारा फैमिली ऐसा। देख लो कैसा जंगल आया, लोकेशन देखो, देखो हाँ वनस्पति माँ ये देख लो कैसा है। हाँ सुंदर वातावरण है। हाँ हवा भी दरिया का अंदर से आता है। कभी भी है ना, कभी भी सोचने का, ये है ना भगवान का इच्छा है, इसलिए मैं कर रहा हूँ। तो अभी प्याज कट कर रहा हूँ। पहले है ना मिर्ची डालने का, अच्छे से धो के मिर्ची डालने का। मिर्ची है ना कट करने, और एक प्लेट चाहिए बस। जंगल पे है ना ज़्यादा मिर्ची है ना कटिंग करने का जरूरत नहीं है। देख लो ऐसा कटिंग करने का। देख लो देख लो चिप्र साकी यहाँ बोलता है, हमें चिप्र साकी बोलता है बोलने के लिए। मेरे देखो ऐसा होता है, हंसने की बात नहीं। सॉरी भाई, मेरे को हिंदी ज़्यादा आता नहीं बोल के सोचो मत। ऐसा हो गया था पकाने के बाद है ना, वो सभी भी होता है। एक दूसरा ये सेपरेट पहला है ना, तेल लगाने के बाद ये डालने का पहला। बोलेंगे तो हिंदी पे कांदा बोलता है, इंग्लिश पे ओनियन बोलता है, सभी बोलता है। छोड़ो कोई बात नहीं। देख लो अभी कटिंग कर रहा हूँ। श्री राम गोविंदा, सबका मालिक एक है। देख लो भी मैं कर रहा हूँ, खाओ। मैं इतना जोकी अब बोल के आना और सोचने का नहीं है, प्लीज आपका पास रिक्वेस्ट कर रहा हूँ। अगर है ना मेरा मम्मी नहीं पापा नहीं कौन भी नहीं है, प्यार से कर रहा हूँ। जंगल पे आके खाता हूँ मैं। देख लो हंसते हंसते खाने वाला है ना, दुनिया पे कितना आदमी रहता है। मेरे को आईना से भी मेरे को लगता नहीं है, सच्चाई से बोल रहा हूँ। अभी मैं खा रहा हूँ, प्यार से अकेले खा रहा हूँ। मेरे दोस्त को एक अकेले लेके आया, उसका पैसा है, मेरा पैसा नहीं है। देख लो हमको है ना ऐसा होता है। ये है ना पशु पक्षी रहता है, सबको खिला के हमें खाता है ना। ಈಗ ಬೆಂಕಿ ಇಡಿಸ್ತೀನಿ ಈಗ
ಪಾತ್ರನ ಎತ್ತಿಡ್ತೀನಿ. ಬಂಡಿ ನಮ್ಮದು ದೊಡ್ಡ ಬಂಡಿ ಇರ್ಬೋದು ಇವರೇ. ನಾನು ದೊಡ್ಡ ಬಂಡಿಲೇ ಹೀಗೆ ಗಿರಿ ಅಲ್ಲಾಡ್ಸ್ಕೊಂಡು ಇದು ಮಾಡುವ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಕಾಯಂ ಒಂದೇಳಿ ಎಷ್ಟು ಜನ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರು ಸಿಗ್ತಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ನನ್ನ ಒಂದೇಳಿ ನಂಗೆ ಪಂಚಪ್ರಾಣ. ಈಗ ಬಂಡಿ ಎತ್ತೀನಿ ನೋಡಿ. ಈಗ ನಾವು ಒಂದು ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಕೇಳಿ. ಮಟನ್ ಆದರೆ ಯಾವುದು ಒಂದೇಳಿ ಆಯಿಲ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದು ನೀರಿನಲ್ಲೇ ಬೇಯಿಸಿದ್ರೆ ಅದು ತುಪ್ಪನೇ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಕೊಡ್ತದೆ. ಅದು ತುಪ್ಪ ಉಂಟಲ್ಲ, ದೋಸೆಗೋಸ್ಕರ ಹೋಗ್ತದೆ. ಯಾವುದು ಈಗ ಯಾವುದಾಗಲಿ, ಹಂದಿ ಆಗಲಿ ಕುರಿ ಆಗಲಿ ಯಾವುದಾಗಲಿ ತುಪ್ಪನ ಬೇಯಿಸೋದು ಸಹಜ ಒಂದು. ಈಗ ನಾಟಿ ಕೋಳಿ ಅಂದ ನಂತರ ಇದಕ್ಕೆ ಸರ್ವೇ ಸಾಮಾನ್ಯ ಎಣ್ಣೆ ಬೇಕೇ ಬೇಕಾಗ್ತದೆ ನೋಡಿ. ನಾ ಈಗ ಎಣ್ಣೆ ಹಾಕ್ತಿದ್ದೀನಿ. ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ಟೊಮೆಟೊ ಎಲ್ಲ ಫ್ರೈ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ನೋಡಿ. ನೋಡಿ ಕಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಬೆಂಕಿ ಒಳ್ಳೆ ಉರಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರೆ ಆದರೂ ನಮ್ಮ ತಂದೆ ಯಾರು ಅಗ್ನಿ ತಂದೆ ಆ ಥರ ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಭಗವಂತದ ಸೃಷ್ಟಿ ರೀ. ಅದು ಯಾವುದೂ ಅಲ್ಲ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ತಿನ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಋಣ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದು ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಮಾತಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಟೊಮೆಟೊ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ಹಸಿಮೆಣಸು ಇದೆ ನೋಡಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನ. ಈ ಕೈಯಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿನ ಇದೆ ನೋಡಿ ಅಮ್ಮ. ನಮಗೆ ಹುಟ್ಟು ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದು ವನಸ್ಪತಿ ಅನ್ನಂತರ ಎಲ್ಲದೂ ಓಕೆನಾ. ನೋಡಿ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಇದು ಚೌಟ್ ಲೆಕ್ಕ ಆಯ್ತಾ, ಚಂದ ಆಗ್ತದೆ ಬಿಡಿ. ನೋಡಿ ಬೆಂಕಿ ಗರ ಸುಡ್ತದೆ ನೋಡಿ. ಹೌದಾ? ಇಂಥ ಒಂದು ಹೇಳಿ ಇಷ್ಟು ಕಡೆ ತಿನ್ನಂತರ ಆಮೇಲೆ ಹೇಳಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೂ ಒಳ್ಳೇದಲ್ಲ ಅದು. ಹಾಗಾಗಿ ಜಸ್ಟ್ ನೀರು ಹಾಕ್ತೀವಿ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನೋಡಿ ಈಗ ಬೇಯ್ತದೆ, ಸೂಪರಾಗಿ ಬೇಯ್ತದೆ. ಏನು ವರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. ಮಸಾಲ ಹಾಕಬೇಕು, ಅದ್ರ ಮಜಾ ನೋಡ್ಬೇಕ್ರಿ. ಒಂದು ಸಾರಿ ಬನ್ನಿ ನಮ್ಮೂರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡು. ಇದು ನನ್ನ ಚಂದವ್ರ ಸೀಮೆ. ಇದು ಬನ್ನಿ, ಖಂಡಿತ ಬನ್ನಿ. ಕಟ್ಗೆಲು ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. ಕಟ್ಗೆ ಎಂಬುದು ಎಷ್ಟು ಅಡಿಕೆ ತೋಟ ಬಚ್ಚ ಮಾಡೋರಿ ಅಕ್ಕಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಅಕ್ಕಸಿ ದಂಟ ತಗೊಂಡು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಕೋಬೇಡಿ. ಮತ್ತೆ ಇದನ್ನೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಚಿಕನ್ ಎಂಬುದು ಈ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ಉಂಟಲ್ಲ, ಆರೆಂಜ್ ಕಲರ್ ಬಂದ ನಂತರ ನಾವು ಒಂದು ಹಳೆ ಚಿಕನ್ ಹಾಕಬೇಕಾಗ್ತದೆ. ಪದ್ಧತಿ ಹಾಗಿರ್ತದೆ. ಟೊಮೆಟೊ ಒಂದಳಿ ಟೊಮೆಟೊ ಕರುವುದು ಈಸಿ ಆಗಿರ್ತದೆ, ಅದೇನು ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ತಳ ಹಿಡಿತೀವಿ ಅಂತ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ನಿಮಗೆ? ಇಂಥ ಯೋಗ ಯಾರು ಬೇಕು ಅಲ್ಲೇ ಖುಷಿ ಪಡ್ತೀನಿ ನಾನು. ದೇವ್ರನ್ನೇ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸೌಟು ತಾಟು ಬೆಳ್ಳಿ ಚಮಚ ಬಂಗಾರದವರು, ಬಂಗಾರ ಮನುಷ್ಯ, ಕೋಟಿ ಅಧಿಪತಿ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೊಟ್ರೆ ನೋಡಿ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ತಿನ್ಬೇಕಾದ್ರೆ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿರ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಲ್ರಿ. ನಿಮ್ಗೊಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೆ, ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನಾವು ದಾರಿ ಬಿದ್ದ ಹೋದ್ರಾಯ್ತು. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವು? ಗೆಡ್ಡೆ ಗೆಣಸು ತಿನ್ನಲೇಬೇಕಲ್ಲ. ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ದೇವರು ಅನುಮೋದನೆ ಕೊಡ್ತಾನಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ನೈಸಾಗಿ ಬೇಯ್ತದೆ ಹೇಳಿ. ನೀವು ಮನೇಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಕುತ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡ್ತೀರಾ, ಅದೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ಹಿಂಗೆ 4 ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ತಂದ್ಕೊಂಡು ಸುತ್ತಾಗಿರ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ.
ಅದ್ರ ಮಜಾ ಸಾಕು ಅಂದರೆ ನೋಡಿ. ಘಮ ಸ್ಮೆಲ್ ಬರುತ್ತಾಗ್ರೆ. ಈಗ ಹಸಿಮೆಣಸು ಉಂಟಲ್ಲ ಅದು ಬೆಂತು, ಟೊಮೆಟೊ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ಸಮೇತ ನೋಡಿ. ಅದ್ರ ನಂತರ ಉಪ್ಪು ನೋಡಿ. ಈಗ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ಎಲ್ಲ ಆರೆಂಜ್ ಕಲರ್ ಬಂತು, ಬರುಕತ್ತದೆ ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟು. ಈಗ ಕೋಳಿ ಮಾಂಸ ಹಾಕಿದ್ರೆ ವಾವ್ರೆ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಬಲೆಸ್ ನೋಡಿ. ಗಂಜಿ ಥರ ಹೋಗದೆ ಯಾವುದು ನಮ್ಮ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ಬಡ್ಡಿ ಮಗ. ಅವನಿಗೆ ಒಂದಳಿ ಅವನಿಗೊಂದು ಹಾಬಿ ಅದೇ. ಆ ಹಾಬಿ ನಾವು ಹೇಳುವಂಗಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಇರಲಿ. ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ತಿಂದವ್ರು ಯಾರು ಭಾಳ ಫೇಮಸ್ ರೀ. ಜಸ್ಟ್ ಉಪ್ಪು ಹಾಕ್ತೇವೆ ನೋಡಿ. ಆಯ್ತು, ನಮ್ಮ ದುರ್ಗಾ ಮಾತನ್ನು ನೋಡುತ್ತಾಗದೆ. ಇದು ನಾಟಿ ಕೋಳಿ ಅಂದರೆ ಹಂಗೆ ಸಸರದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ನಾಟಿ ಕೋಳಿಗೂ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ, ಗೌಂಡಿ ಫಾರ್ಮ್ ಕೋಳಿಗೂ ನಮಗೂ ಒಂದು ಭಾಳ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರ್ತದೆ. ಅದು ಸುಟ್ಟು ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿದ್ದು ನೋಡಿ. ಒಂದು ಸಾರಿ ಏನಾರು ಉಂಟಾ ಸ್ಕಿನ್ ಯಾವುದಾರು ಉಂಟಾ, ಅದೇನಿಲ್ಲ. ಮಾಂಸನೂ ಅದೇ ಥರ. ಅದು ತಿನ್ಬೇಕಾರೆ ನಾವು ಒಬ್ಬನೇ ತಿನ್ನುವನಲ್ಲ, ಒಂದು 4 ಜನರಿಗೆ ನಾನು ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಪದಾರ್ಥ ಕೊಡೋದು ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಟೊಮೆಟೊ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ ಸಮೇತ ನೋಡ್ರಿ. ನಾನು ಜಿಂಜರ್ ಪೇಸ್ಟ್ ಹಾಕ್ತಿದ್ದೀನಿ. ಇದು ನಾಟಿ ಕೋಳಿ, ಪ್ಯೂರ್ ನಾಟಿ ಕೋಳಿ. ಅದನ್ನು ನಾನು ದುಡ್ಡನ್ನು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅವನಲ್ಲಿ ದೇವ್ರು ಕೊಟ್ಟ ಅವನದು ಪ್ರಸಾದ ಹೇಳಿ. ಈ ಥರ ರೆಸಿಪಿ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಎಂತೆಂಥ ಐಟಮ್ ಹಾಕಿದೆ. ಉಳ್ಳಾಗಡ್ಡೆ, ಟೊಮೆಟೊ, ಹಸಿಮೆಣಸು, ಉಪ್ಪು. ಅದು ಫಸ್ಟ್ ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳೋಸ್ಕರ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನು ಅಂದರೆ ಈ ಮಸಾಲ ಹಾಕ್ತೇನೆ ನಾನು. ಹಳ್ಳಿ ಮಸಾಲ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್. ಮತ್ತು ಗರಂ ಮಸಾಲ ಹಾಕ್ತೀನಿ. ಚಂದು ಮಸಾಲ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಗರಂ ಮಸಾಲ ಬರ್ತದೆ. ಅಮ್ಮ, ನೀವು ಎಂದಾದರೂ ಜಂಗಲ್ದಲ್ಲಿ ಹೋಗಿ, ಅಣ್ಣಯ್ಯ ಎಂದಾದರೂ ಜಂಗಲ್ ಹೋಗಿ ಯಾವುದೇ ಮಸಾಲೆ ತಗೊಳ್ಳಿ, ಅಥವಾ ನೀವು ಸ್ವಂತ ಮಸಾಲೆ ತಗೊಳ್ಳಿ, ಈ ವನಸ್ಪತಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಟೇಸ್ಟು ನಿಮಗೆಲ್ಲೂ ಬರೋದಿಲ್ಲ. ಇದು ಮಾತ್ರ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಈ ಕತ್ತಿ ಅಷ್ಟೇ ಮಾಡೋದು ನೋಡಿ. ಈಗ ಗರಂ ಮಸಾಲ ಹಾಕಿನಿ ನೋಡ್ರಿ. ಈಗ ಚಿಕನ್ ಮಸಾಲ ಫ್ರೈ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತದೆ. ಇದು ಹಳ್ಳಿ ಮಸಾಲ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಏನು ಸ್ವಾದ ರೀ, ಏನು ಸ್ಮೆಲ್ ರೀ. ಅದು ಕ್ಲಾಸ್ ಒಂದ್ರಿ ಅದು ನೋಡಿ. ನೋಡಿ, ಗಿರಿ ತಿರ್ಸ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ನೀರು ಸಮೇತ, ಮಸಾಲೆ ಸಮೇತ ತಿರ್ಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಈಗ ಡ್ರೈ ಆಗಿ ಬರ್ತದೆ ಅದು. ಆಮೇಲೆ ನೋಡಿ, ಆ ಟೇಸ್ಟಲ್ಲಿ ಅಕ್ಕಿ ರೊಟ್ಟಿನ, ಕೋಳಿ ರೊಟ್ಟಿನ, ಅಥವಾ ಜೋಳದ ರೊಟ್ಟಿನ ತಂದ್ಕೊಂಡು ತಿಂದರೆ ಎಕ್ಸಲೆಂಟ್ ಹೇಳ್ಬೋದು. ನಾ ಬೇಯಿಸಿದ ನಂತರ ಆ ಕಂಪು ನೋಡಿ, ಆ ಕಂಪು ನೀರೇ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಆ ಕಂಪು ನೀರು ನೋಡ್ರಿ, ಕಡೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬೋದು ನಿಮಗೆ. ಹಿಂಗಿರ್ಬೇಕು ಅಂತ ತಗ ಮಗ, ಬಾ ಮಗವ ತಕ. ನಾವು ಬೆರೆಸ್ತೀವಿ ಹಿಂಗೆ ಪದಪ್ಪಾಗಿ. ಕ್ಲಾಸ್ ಒಂದ್ರಿ ಇದೆ. ಇಂಥದ್ಕೆಲ್ಲ ಚಪಾತಿ, ಅಕ್ಕಿ ರೊಟ್ಟಿ, ಜೋಳದ ರೊಟ್ಟಿ ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಇರ್ಬೇಕ್ರಿ. ಸೂಪರ್ ಆಗ್ತದೆ. ನನ್ನ ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬಿಡಿ. ನನ್ನ ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು, ನಾನು ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರದಲ್ಲೇ ಬೇಯಿಸ್ತೆ ಅಷ್ಟೆ. ಕೊತ್ತಂಬರಿ ನಾನು ಈಗ ಕೊಚ್ಚಿ ಹಿಂಗೆ ಇಷ್ಟೇ, ಭಾಳ ಅಷ್ಟು ಬೇಡ. ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಮಗೊಂದೇಳಿ ನಮ್ಗೆ ಟೇಸ್ಟ್ ಬೇಕಲ್ಲ, ಅಷ್ಟನ್ನೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾವುದು ಒಂದೇಳಿ ನೀವು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಟೇಸ್ಟಿಂಗ್ ಪೌಡ್ರದ್ದೆಲ್ಲ ಹಾಕಂದ್ರೆ ತಿಂತೀರಪ್ಪ, ಚಿಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲಿ ಪಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು. ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಒಂದೇಳಿ ಮಕ್ಕಳು ಮಾಡುವಂಥ ಯೋಗ ಅಂದರೆ ಇಂಥದೇ ನಿಜವಲ್ಲೂ. ಇಂಥ ಸುಖ ಉಂಟಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಒಂದೇಳಿ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ನಿಮಗೆ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚಂದ ಆಗದಂದರೆ ತಿನ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದೇಳಿ
ನಾವು ವಾವ ಎಲ್ಲ ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, ನೀವು ಬರಬೇಕು, ನಮ್ಮ ಮುಂದ್ಗಡೆ ಬರಬೇಕು, ನಾನು ಮುಂದ್ಗಡೆ ತಿನ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಅವು ವಾವು ಅಂತ ವಾವು ನೀವು ಹೇಳಿ, ನಾ ಹೇಳುವಂಗೆ. ವಾ ಕಾ ಈ ಥರ ಅಪ್ಪ. ನೋಡಿ ಇದೇ ರೀತಿ ನಾವು ತಿನ್ನೋದು. ಅದೇ ಗೋವಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಊಟ ಬಡಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಇಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ನಸೀಬು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕ್ರಿ. ನಾನು ಕಾಲು ತಿಂತೀನಿ ನೋಡಿ. ಹೊಟ್ಟೆನಿ ಕಾಲು ತಿಂದ. ವಾ ಇನ್ನೊಂದು ಮಾತು, ಗೌಂಟಿ ಕೋಳಿ ಚರ್ಬಿ ಉಂಟಲ್ಲ, ತಿನ್ನೋ ಸಸಾರು ಮಾತಲ್ಲ. ದೇವ್ರಿ ಅವನ್ನ ಹೇಳ್ತೀನ, ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ. ಅಷ್ಟೇ ಬೇಡ್ಕಂತೆ, ಮತ್ತೆಂತ ಬೇಡ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ತಿಂದಿಯಲ್ಲ ಮಗ.